वाढत्या महागाईत वीज बिल हे मध्यमवर्गीयांच्या खिशाला लागणारी कात्री ठरते. पण आता यावर कायमस्वरूपी तोडगा आलाय. घराच्या छतावर सूर्य उगवणार आणि तुमचा खिसा वाचणार कसं? पाहूयात त्याचा विशेष व्हिडिओ. नमस्कार, मी प्राची शिरकर. प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. दर महिन्याला वाढणारं वीज बिल पाहून कपाळावर आठ्या येतात. मग थांबा, आता तुमचं छप्परच तुम्हाला कमाई करून देणार आहे. सौर ऊर्जा पॅनेल लावणं ही आता केवळ फॅशन नसून मध्यमवर्गीयांसाठी एक जबरदस्त इन्व्हेस्टमेंट ठरते. फायद्याचं गणित नेमकं काय आहे ते समजून घेऊया. तज्ञांच्या मते 3 ते 5 किलोवॅटचं सौर पॅनेल एका सामान्य कुटुंबासाठी पुरेसं आहे. 3 किलोवॅटचं पॅनेल वर्षाला साधारण 4300 युनिट्स वीज तयार करतो. जर तुमचं युनिट 7 ते 10 रुपयांना असेल तर विचार करा, तुमचं तब्बल 40 ते 50 हजार रुपये वाचू शकतात. सुरुवातीला सौर पॅनेल महाग वाटत असलं तरी पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत केंद्र सरकार तब्बल 78,000 रुपयांपर्यंत अनुदान देते. उत्तर प्रदेश किंवा दिल्ली सारखी राज्य तर 30 ते 45 हजारांची अतिरिक्त सवलत देतात. अवघ्या 4 ते 5 वर्षात तुमचा सगळा खर्च वसूल होतो आणि पुढची 20-22 वर्ष वीज अक्षरशः मोफत मिळते. अनेकांना पावसाळ्यात कसं होणार असा प्रश्न पडतो. अनेकांना वाटतं पावसात सोलर निकामी ठरेल, पण तसं नाहीये. पावसाळ्यात उत्पादन कमी असलं तरी उन्हाळ्यातील जास्तीची वीज वर्षभरासाठी सरासरी भरून काढते. एकदा गुंतवणूक केली की पावसाळा असो वा हिवाळा, तुमचं आर्थिक गणित कधीच बिघडणार नाहीये. सौर ऊर्जा ही केवळ पर्यावरणाची गरज नाही, तर मध्यमवर्गीयांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग आहे. आज केलेली एक छोटी गुंतवणूक भविष्यात लाखोंची बचत करून देणारी ठरते. सौर पॅनेल ही घरावर लावलेली अशी मालमत्ता आहे जी दर महिन्याला परतावा देते. तुमच्या घरात छतावर सूर्यप्रकाश तर रोजच पडतो. आता फक्त गरज आहे ती त्याच ऊर्जेत रूपांतर करण्याची. अनुदानाचा फायदा घ्या आणि वीज बिलाच्या कटकटीतून मुक्त व्हा. माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.